अनुप्रिया, नीच माणसांनो, आज काय हसायचंय ते हसून घ्या. त्या निष्पाप जनतेच्या चपलांनी असं थोबाड फुटेल की रडायला सुद्धा वेळ मिळणार नाही तुम्हाला. या अनुचं नक्की काहीतरी चाललंय. कसं कळणार? ती काही स्वस्त बसणारातली बाई नाही. एक नंबरची धडपडी आहे. काही ना काहीतरी प्लॅन चालूच असणार आहे तिच्या डोक्यात. पण काय असणार आहे? कसं कळणार मला? रूम मध्ये जा. एवढ्या रूम मध्येच होतो. बोर झालं म्हणून टीव्ही लावला तर तू टीव्ही पण बंद केलास. रिमोट दे. प्रथम माझं डोकं दुखतंय. रूम मध्ये जा. डोकं दुखतंय ना, मग तू जा ना तुझ्या रूम मध्ये. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? असंही एरवी तासन तास त्या मोबाईलवरच गेम खेळत असतोस ना. रूमच्या बाहेर पण पडत नाहीस. मग आज काय झालंय तुला? गेम खेळायला मोबाईल पाहिजे ना. मोबाईलला काय झालंय? कुठे आहे मोबाईल? आई, आई काय? आई हरवला माझा फोन. काय? फोन हरवला म्हणजे? असं कसं काय हरवला? कुठे हरवलाय माहिती असतं तर मीच शोधला असता ना. प्रथम उद्धटपणे बोलायचं नाही माझ्याशी. फोन कुठे हरवला तेवढं सांग. काकू तू किती प्रश्न विचारतेस. आगाऊपणा करून झाला. आता सांगशील फोन कुठे आहे? एकतर ना तुझ्या बाबांकडे साधा मोबाईलचा चार्जर विकत घ्यायला पैसे नाहीयेत. कळतंय प्रथम? मोबाईल बिबाईल मिळणं ना तर विसरून जा. कळलं? ते बघू नंतरच्या नंतर. आधी मला टीव्ही बघू दे. ए काय झालं या मुलाला? मोबाईल म्हणजे याचा जीव की प्राण. जरा कुणाला याच्या मोबाईलला हातही लावू देत नाही हा. आणि तो हरवलाय तरी एवढा शांत आहे. नाही, नक्की काहीतरी गडबड आहे. या न्यायलिकांचं नक्की काहीतरी सुरू आहे आणि मला याचा शोध लावायलाच पाहिजे. प्रथमचा फोन शोधावाच लागणार. ये अनु, ये बैस. अगं बस ना, दमली असशील तू. बस ना. बाकी काही म्हणा ना, आजचा दिवस किती मस्त गेला नाही? एकदम फॅन्टास्टिक. असं काय वेगळं होतं आज? तुमची रोजचीच तर कामं होती. ए नाही अनु, असं म्हणू नकोस तू. अगं आजचा दिवस तर मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. भक्तांना भेटणं, मीटिंग्स, प्रवचन हे सगळं रुटीनच आहे. पण आजचा संपूर्ण दिवस तू माझ्या सोबत होतीस. तुला कल्पना नाही अनु, तुझं सोबत असणं माझ्यासाठी किती खास आहे. खरं सांगतो अनु, माझ्या आयुष्यातनं किती बायका आल्या आणि गेल्या, पण तुझ्यासारखी कोणीच नाही. तुझं ते ठसक्यात बोलणं, तुझे ते हावभाव, तुझा गोड आवाज, तुझे ते सुंदर केस, तुझा गंध, आनंदी आनंद, आनंदी आनंद. अनु, आता फार काळ मी तुझ्यापासून लांब राहू शकत नाही. प्लीज माझा अंत बघू नको. तू म्हणत असशील ना, आत्ताच्या आत्ता तुझ्या नवऱ्याच्या नावाने 25 लाखाचा चेक लिहून देऊ शकतो मी. अगं त्याला मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवून देऊ शकतो. तुझी इच्छा असेल ना, आत्ता रेडिओ जॉकीचा जॉब मिळवून देऊ शकतो मी तुला. बट प्लीज आता माझ्यापासून फार काळ लांब राहू नकोस.